हॅलो फ्रेंड्स, लक्षवेध UPSC MPSC अँड कंबाईन या यूट्यूब स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी नवनाथ कदम आज एक विज्ञानातील महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे। त्याचं नाव आहे गुणसूत्राचे प्रकार आणि गुणसूत्रीय विकार। हे काय तर त्याचं टॉपिकचं नाव आहे, म्हणजे याला इंग्लिशमध्ये टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स अँड क्रोमोझोमल डिसऑर्डर या नावानं ओळखलं जातं। तर याच्यामध्ये गुणसूत्र, आता गुणसूत्र बिंदू नेमका गुणसूत्रावरती नेमका कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावर आधारित गुणसूत्राचे एकूण 4 प्रकार आहेत। त्यांचा आकार कसा असतो त्याच्याबद्दल या ठिकाणी माहिती बघणार आहोत इतर आणि त्यानंतर जर गुणसूत्रीय विकार याच्यामध्ये प्रत्येक सजीवामध्ये गुणसूत्राची संख्या समान असते, परंतु ती कमी किंवा जास्त झाल्यामुळे काय होतं, या ठिकाणी गुणसूत्रीय विकार होतात। त्यालाच क्रोमोझोमल डिसऑर्डर किंवा गुणसूत्राच्या असामान्यतेमुळे होणारे रोग असं त्याला म्हटलं जातं। तर हा जो काय पहिला व्हिडिओ आहे गुणसूत्रावरती, पहिला भाग आहे गुणसूत्रावरती, आणि याच्यामध्ये मी माहिती याच्यामध्ये तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि दुसरा जो भाग असणार आहे, या दुसऱ्या भागामध्ये प्रश्न आणि उत्तर त्याच्यावर आधारित असणार आहेत। तेव्हा तुम्ही हा जो भाग आहे तुम्ही लक्ष देऊन ऐका, बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला काय तर ज्या वेळेला मी दुसरा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे देता येतील। आणि तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की जर हा माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला मग अभ्यासाला सुरुवात करूया। या ठिकाणी जर बोला गुणसूत्राची सर्वसाधारण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। आता गुणसूत्र हे DNA पासून बनलेले असतात, बरोबर आहे। गुणसूत्रे DNA पासून बनलेले असतात। प्रत्येक सजीवामध्ये गुणसूत्राची संख्या ही समान असते, जसे की निश्चित असते। आता निश्चित म्हणजे माणसामध्ये किती आहे तर 46 ही काय गुणसूत्राची संख्या आहे, ही काय तर निश्चित आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये मी असो, तुम्ही असो किंवा तिसरा व्यक्ती असो, प्रत्येकामध्ये काय की गुणसूत्राची संख्या ही काय की 46 आहे। परंतु त्यानंतर विकार होतात, त्याच्यामध्ये गुणसूत्राची संख्या कमी किंवा जास्त झाली तर त्यामुळे विकार होतात, ते आपण पुढे बघणार आहोत। आता याच्यामध्ये 46 आहेत म्हणजे काय तर 23 जोड्या असतात, किती 23। त्यानंतर आता सजातीय गुणसूत्र म्हणजे काय, ज्या गुणसूत्राचा आकार, रचना आणि आकार हे काय असतात की सारखंच असतो त्याला काय म्हणतात, सजातीय गुणसूत्र म्हणतात। आणि ज्या गुणसूत्राचा आकार आणि रचना ही वेगवेगळी असते त्याला काय म्हटलं जातं की विजातीय गुणसूत्रे असं त्याला म्हटलं जातं। आता अलिंग गुणसूत्र म्हणजे काय, अलिंग गुणसूत्र याच्यामध्ये माणसामध्ये एकूण 23 जोड्या येत्या, बरोबर आहे। या 23 जोड्यापैकी काय की या ठिकाणी 22 जे आहे ना गुणसूत्राच्या जोड्या अलिंगी गुणसूत्राच्या येत्या। आणि त्यानंतर लिंग गुणसूत्र जर बघितली त्याच्यामध्ये एक गुणसूत्र जर बघितली काय की लिंग गुणसूत्राचा आहे, किती एक जोडी जर बघितली काय की गुणसूत्राची आहे। 22 जोड्या अलिंगी गुणसूत्र आणि एक जोडी आहे ती लिंग गुणसूत्राची आहे। आणि त्याच्या आधारावरच काय करते की माणसाची लिंग निश्चित केली जाते। जसे की पुरुषामध्ये XY हे काय की लिंग गुणसूत्र आहे, आणि महिलांमध्ये जर बघितलं XX हे काय की लिंग गुणसूत्र आहे। अशा प्रकारे एक जोडी फक्त काय असते त्यामध्ये मानवामध्ये एक जोडी, सजीवामध्ये एक जोडी लिंग गुणसूत्राची असते। त्यानंतर गुणसूत्र बिंदू म्हणजे काय, आता याच्यामध्ये गुणसूत्रामध्ये काय की याच्यामध्ये गुणसूत्रामध्ये एक संकुचित भाग असतो, त्याला काय म्हटलं जातं की गुणसूत्र बिंदू असं म्हटलं जातं। या गुणसूत्र बिंदूमुळे काय गुणसूत्राचं 2 भागामध्ये विभाजन होतं, त्याला काय म्हटलं जातं की गुणसूत्र भुजा असं म्हटलं जातं। आता गुणसूत्र बिंदूच्या वरील बाजूला असलेली जी काय भुजा आहे त्याला पी गुणसूत्र भुजा असं म्हटलं, काय पी गुणसूत्र भुजा असं म्हटलं जातं, पी गुणसूत्र भुजा। पी गुणसूत्र भुजा आणि खालील जी काय बाजूला जी काय गुणसूत्र भुजा असते त्याला काय म्हटलं जातं की क्यू गुणसूत्र भुजा असं त्याला म्हटलं जातं। ही आणि त्यानंतर जर पुढलं जर बघितलं, ही जी काय गुणसूत्र भुजा आहेत ना, या गुणसूत्र भुजा यांचा आकार हा काय असतो की प्रत्येक ह्याच्यामध्ये काय वेगवेगळा असतो, आपण पुढे ते बघणार आहोत त्याचा आकार नेमका कशासारखा असतोय। त्यानंतर याच्यामध्ये गुणसूत्र हे फक्त पेशी विभाजनाच्याच वेळी दिसून येतात, आणि पेशी विभाजनाच्या मध्य अवस्थेत गुणसूत्रे जर बघितली ही काय असतात की दंडाकृती असतात। कशी असतात, दंडाकृती। कशी असतात, दंडाकृती असतात। गुणसूत्र हे फक्त पेशी विभाजनाच्याच वेळी दिसून येतात, लक्षात ठेवा। गुणसूत्र हे फक्त पेशी विभाजनाच्याच वेळी दिसून येतात, आणि गुणसूत्र ही काय की पेशी विभाजनाच्या मध्य अवस्थेत कशी असतात, दंडाकृती असतात। म्हणजे ही तुम्हाला माहिती समजली असेल। त्यानंतर आता पुढे आपण या ठिकाणी बघणार आहोत ह्याच्यामध्ये
मुलगा होणं किंवा मुलगी होणे याला कोण जबाबदार आहे, तर या ठिकाणी पुरुष हा काय तर जबाबदार आहे, परंतु तो महिलेला तिच्या पत्नीला तो का करतो की दोष देतो. तिला तिला तुला मुलगीच होते सारखी, मुलगा होत नाही वगैरे, ती आपल्या पत्नीलाच दोष देतो. ही जी काय बाब आहे ना ती घटस्फोटापर्यंत देखील जाते. तर या ठिकाणी काय की मुलगा होणं किंवा मुलगी होणे याला जबाबदार कोण आहे, तर तो पुरुष आहे. मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आता पुरुषामध्ये काय की XY हे गुणसूत्र असतंय, बरोबर. महिलामध्ये XX हे गुणसूत्र असते. म्हणजे या ठिकाणी जर महिलामधून जर बघितलं, त्या ठिकाणी जर बोला गर्भधारणेच्या वेळेला प्रत्येक वेळेला XXच गुणसूत्र Xच गुणसूत्र येणार. परंतु या ठिकाणी जर समजा महिलामधून X गुणसूत्र आलं गर्भधारणेच्या वेळेला आणि पुरुषामधून पण समजा X आलं, तर त्या ठिकाणी झाले काय XX झालं. आणि XX म्हणजेच काय तर की फिमेल, म्हणजे या ठिकाणी काय होणार की या ठिकाणी काय होणार, मुलगी होणार. जर समजा या ठिकाणी जर महिलामधून जर समजा X आलं आणि पुरुषामधून समजा Y आलं, या ठिकाणी Y आलं, तर काय झालं या ठिकाणी XY झालं, बरोबर आहे. XY म्हणजे काय तर या ठिकाणी काय की पुरुष, म्हणजे या ठिकाणी काय होणार की या ठिकाणी मुलगा होणार. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात असेल, ज्यावेळेला जर पुरुषामधून किंवा स्त्रियामधून जर समजा स्त्रियामधून दोन्हीपैकी एक X आलं आणि पुरुषामधून Y आलं, तर त्या ठिकाणी मुलगा होणार. आणि जर समजा महिलामधून प्रत्येक वेळेला X येते, महिलामधून X आलं आणि पुरुषामधून पण X आलं, तर या ठिकाणी काय होणार, ती म्हणजे मुलगी होणार. अशा प्रकारे काय यामुळे काय की पुरुष हा काय तर या जी काय मुलगा होणं किंवा मुलगी होणं याला पूर्णपणे जबाबदार कोण आहे, तो म्हणजे पुरुष आहे. त्यामुळं अशा प्रकारचे छळ करणं, महिलांचं किंवा पत्नीचं छळ करणं, तिला त्रास देणं, ते बंद केलं पाहिजे. त्यानंतर आपण पुढली या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर गुणसूत्रांचे प्रकार, या ठिकाणी गुणसूत्रांचे प्रकार जर बघितलं तर या ठिकाणी गुणसूत्राचे प्रकार याच्यामध्ये 4 आहेत. याच्यामध्ये गुणसूत्राचे प्रकार जर बोलले, आता गुणसूत्र बिंदू नेमका गुणसूत्रावरती नेमका कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावर आधारित गुणसूत्राचे 4 प्रकार केलेले आहेत. त्याच्यामध्ये मध्यकेंद्रिकी म्हणजेच मेटासेंट्रिक, दुसरा आहे उपमध्यकेंद्री म्हणजे सब मेटासेंट्रिक, तिसरा आहे अग्रकेंद्री म्हणजे ॲक्रोसेंट्रिक आणि चौथा आहे तो म्हणजे अंत्यकेंद्री टेलोसेंट्रिक. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण मध्यकेंद्री मेटासेंट्रिक बघणार आहोत. त्यासाठी मी एक आकृती काढतो. आता याच्यामध्ये जर बघितलं, यांचा आकार जर बघितला, यांची लांबी जर त्याच्यामध्ये गुणसूत्र बिंदू जर बघितला, हा गुणसूत्र बिंदू आहे ना, हा गुणसूत्र बिंदू काय असतो की केंद्र मध्यभागी असतोय. काय गुणसूत्र बिंदू हा मध्यभागी असतोय. या दोन्ही गुणसूत्र भुजा आहेत ना, ह्या समान लांबीचे असतात आणि त्यांचा आकार इंग्रजीतील कॅपिटल व्ही सारखा काय असतो त्याचा आकार असतो. कॅपिटल व्ही सारखा काय असतो त्याचा आकार असतो. या ठिकाणी आपण जोडून बघूया. ही जोडल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल याचा आकार काय, इंग्रजीतील कॅपिटल व्ही या अक्षरासारखा आहे. याच्यामध्ये पहिला याच्यामध्ये मध्यकेंद्र, याच्यामध्ये काय असतो गुणसूत्र बिंदू हा काय असतो की मध्यभागी असतोय. दोन्ही गुणसूत्र भुजा समान लांबीचे असतात आणि याचा आकार जर बोलले इंग्रजीतील व्ही सारखा काय असतो त्याचा आकार असतोय. आता आपण पुढल्या या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामध्ये उपमध्यकेंद्री म्हणजेच काहीतरी या ठिकाणी सब मेटासेंट्रिक या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी जर बघितलं त्याची आपण या ठिकाणी फिगर काढूया. अशा प्रकारे त्यांची फिगर आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर ही जी काय आहे ना, याच्यामध्ये अशा प्रकारे त्यांची फिगर. आता ह्याच्यामध्ये गुणसूत्र बिंदू जर बघितला, हा काय ते मध्यभागाच्या जवळ आहे. गुणसूत्र बिंदू कुठे आहे, मध्यभागाच्या जवळ आहे. याच्यामध्ये एक गुणसूत्र भुजा काय की ह्या ठिकाणी मोठी आहे आणि दुसरी गुणसूत्र भुजा जर बघितली त्यापेक्षा लहान आहे. काय, त्यापेक्षा लहान आहे. त्यानंतर यांचा आकार जर बघितला इंग्रजीतील कॅपिटल एल सारखा आहे. या ठिकाणी आपण बघूया, या ठिकाणी जोडून. झाला कॅपिटल एल सारखा आकार झाला. लक्षात आला असेल तुमच्या गुणसूत्र बिंदू हा मध्यभागाच्या जवळ आहे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये दोन गुणसूत्र भुजा आहे. त्याच्यामध्ये एक गुणसूत्र भुजा मोठी आहे आणि दुसरी गुणसूत्र भुजा त्यापेक्षा लहान आहे आणि याच्यामध्ये त्याचा आकार इंग्रजीतील एल सारखा आहे. त्यानंतर आता पुढे आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे अग्रकेंद्री म्हणजेच ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक याच्या ठिकाणी आपण त्याची या ठिकाणी फिगर काढूया.
अशा प्रकारे काय तर त्याची फिगर असते. याच्यामध्ये जर बघितली गुणसूत्र बिंदू कसा तर टोकाच्या गुणसूत्र बिंदू हा टोकाच्या जवळ असतोय. त्यानंतर याच्यामध्ये जर बोले याच्यामध्ये एक गुणसूत्र भुजा ही खूपच लांब असते तर दुसरी गुणसूत्र भुजा ही खूपच लहान असते. याचा आकार जर बघितला इंग्रजीतील जे काय सारखा काय असते त्याचा आकार, इंग्रजीतील जे सारखा काय असते त्याचा आकार असतोय, इंग्रजीतील जे सारखा काय असते त्याचा आकार असतोय. ते पण दुसऱ्या लिपीतील जी काय जे आहे ना त्यासारखा काय असतो त्याचा आकार असतोय. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर फुलडा आपण या ठिकाणी बघणार आहोत. अंत्यकेंद्री म्हणजे टेलोसेंट्रिक या ठिकाणी बघणार आहोत. तर त्याची या ठिकाणी फिगर काढूया आपण. अशा प्रकारे त्याची फिगर याच्यामध्ये गुणसूत्र बिंदू हा काय टोकाला असतोय बरोबर. आणि याच्यामध्ये काय असते की गुणसूत्र बिंदूची एकच गुणसूत्र भुजा असते याच्यामध्ये आणि याचा आकार इंग्रजीतील आय सारखा आहे. इंग्रजीतील दुसरे कॅपिटल जी काय दुसऱ्या लिपीतील जी काय आय आहे ना त्याप्रमाणे त्याचा आकार असतोय. या तुम्हाला लक्षात आलं की केंद्र याच्यामध्ये गुणसूत्र बिंदू हा टोकाला असतोय, एकच गुणसूत्र भुजा असते ती पण लांब असते. याच्यामध्ये त्याचा आकार इंग्रजीतील आय सारखा त्याचा आकार असतोय. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं मध्य केंद्रिकी जर बघितलं याच्यामध्ये काय मध्यभागात कुठं असतो मध्य भागावर असतोय. हा मध्य भागाच्या जवळ असतोय. हा काय असतो टोकाजवळ असतोय गुणसूत्र बिंदू. याच्यामध्ये गुणसूत्र बिंदू हा टोकाला असतोय. यांचा आकार जर बघितला व्ही सारखा काय तर त्याचा आकार आहे, याचा एल सारखा आकार आहे, याचा जे सारखा आकार आहे आणि याचा आय सारखा आकार आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचे हे लक्षात आलं असेल. आता या ठिकाणी आपण गुणसूत्राचे प्रकार बघितलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे माहिती बघणार आहोत. गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग या ठिकाणी आपण बघणार. गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग या ठिकाणी आपण बघणार आहोत. गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये का गुणसूत्रांची संख्या ज्या वेळेला कमी किंवा जास्त होते ना त्यावेळेला काय होतात की गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे रोग होतात. तर ते कुठलं रोग आहे त्याच्यामध्ये डाऊन्स सिंड्रोम आहे, त्यानंतर आहे ते म्हणजे टर्नर सिंड्रोम आणि त्यानंतर आहे तो म्हणजे क्लाइनफेल्टरचा सिंड्रोम. आता डाऊन्स सिंड्रोम आहे याचा शोध आहे डाऊन्स यानं लावला होता म्हणून याला डाऊन्स सिंड्रोम या नावानं ओळखलं जातं. डाऊन्स आता माणसामध्ये एकूण गुणसूत्राची संख्या किती असते सर्वसाधारणपणे 46 आहे. परंतु या विकारामध्ये काय होतं गुणसूत्राची संख्या ही 47 होती. किती होती 47 होती. मी आधी सांगितलं होतं गुणसूत्राची संख्या कमी किंवा जास्त झाल्यामुळे हे विकार होतात. याच्यामध्ये गुणसूत्राची संख्या 46 ऐवजी 47 होते. आणि याच्यामध्ये जर बघितलं की ही जी काय 47 ची गुणसूत्र आहेत ना ही 47 व गुणसूत्र म्हणजे याच्या ठिकाणी एक गुणसूत्र वाढलेलं आहे. हे एक गुणसूत्र जे आहेत ना 21वी जी जोडी आहे गुणसूत्राची 21वी जोडी आहे. त्या 21व्या जोडीमध्ये ही झाली 21वी जोडी झाली. त्याच्यामध्ये एक अधिकचं गुणसूत्र वाढतं. म्हणजे ज्या ठिकाणी काय होतं की अधिकचं गुणसूत्र वाढल्यामुळे काय होते त्या ठिकाणी गुणसूत्रांची संख्या 3 होते. म्हणजे 3 होते त्याच्यावरून ट्रायसोमी 21 हे काय तर त्याला अशा प्रकारे गुणसूत्राची अवस्था होते त्याला ट्रायसोमी 21 या नावानं ओळखलं जातं. आता मंगोलिकता काय तर अशा प्रकारची जी काय डाऊन्स सिंड्रोम झालेली जी काय मुलं आहेत ती काय असतात की त्यांचं जे काय नाक असेल मान असेल ते चपटं असतं आणि ती मंगोलियन व्यक्तीसारखी दिसतात म्हणून त्याला मंगोलिकता या नावानं त्याला ओळखलं जातं. आता डाऊन्स सिंड्रोम झालेली जी काय मुलं आहेत त्यांच्यामध्ये काय असतं की अल्पायुष्य असतात. म्हणजे ते कमी काळ जगतात. त्यांचं आयुष्य जर बघितलं 16 ते 20 वर्ष हे काय असतं त्यांचं आयुष्य असतंय. आणि अशा प्रकारची मुलं जी आहेत ना मतिमंद असतात. मानसिक आणि शारीरिक वाढ जी काय त्यांची खुंटलेली असते. अशा प्रकारे काय की हे डाऊन्स सिंड्रोम आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे की डाऊन्स सिंड्रोम असलेली जी काय मुलं आहेत ही प्रजननक्षम नसतात. अशा प्रकारे ही काय झाली की डाऊन्स सिंड्रोम याच्याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर आता फुलडा या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामध्ये टर्नर सिंड्रोम आहे. तर टर्नर सिंड्रोम याच्यामध्ये काय होतं की हा महिला लैंगिकतेशी संबंधित आजार आहे. याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या ही काय होती की 46 ऐवजी या ठिकाणी 45 होते. काय होते की 46 ऐवजी 45 या ठिकाणी होते. हा फक्त महिलांमध्येच होतो आणि हा महिला लैंगिकतेशी संबंधित हा काय की टर्नर सिंड्रोम आहे. तर टर्नर सिंड्रोम याच्यामध्ये जर बघितलं हा टर्नर सिंड्रोम जो आहे ना याच्यामध्ये जी काय होती की जी काय महिलांमधील जी गुणसूत्र आहेत ना कशा प्रकारे त्यांची स्थिती होते. तर या ठिकाणी एकूण काय की यांच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या 46 ऐवजी काय होती की या ठिकाणी 45 होते बरोबर. गुणसूत्र संख्या 46 ऐवजी 45 होते. म्हणजे 44 अधिक XX ऐवजी या ठिकाणी काय होती की 44 अधिक X अशा प्रकारे काय होती की स्थिती आहेत ना
ही टर्नर सिंड्रोम झालेल्या महिलांमध्ये काय असते की 44+1 अशा प्रकारे स्थिती असते, म्हणजे लैंगिकतेशी संबंधित एक गुणसूत्र याच्यामध्ये कमी झालेलं असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टर्नर सिंड्रोम अशा प्रकारे महिलांमध्ये काय होते टर्नर सिंड्रोम हा विकार दिसून येते। त्यामुळे अशा प्रकारच्या महिला ज्या आहेत ना त्यांच्यामध्ये जो काय त्यांच्यामध्ये गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा मासिक पाळी इत्यादी त्यांच्यामध्ये येऊ शकत नाहीत। त्यामुळे जी काय अशा प्रकारे काय ते टर्नर सिंड्रोम याच्यामध्ये म्हणजे याच्याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे। त्यानंतर आपण पुढला बघणार याच्यामध्ये क्लाइनफेल्टर सिंड्रोम। आता क्लाइनफेल्टर सिंड्रोम आहे हा बघितला तर याच्यामध्ये काय होतं की पुरुष जे आहेत ना याच्या पुरुषामध्ये 44+XY अशा प्रकारे काय असते स्थिती असते, बरोबर आहे। म्हणजे एकूण 46 गुणसूत्र सर्वसाधारण पुरुषामध्ये असतात, परंतु क्लाइनफेल्टर सिंड्रोम झालेला जो काय पुरुष आहे त्याच्यामध्ये 44+XY 47 अशा प्रकारे काय होते त्याच्या गुणसूत्राची स्थिती होते। काय होते की एक अधिकचं गुणसूत्र या ठिकाणी वाढतं, एक अधिकचं एक्स आहे ना लैंगिकतेशी संबंधित एक एक्स अधिक एक एक्स त्याच्यामध्ये अधिकचं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये वाढतं। त्याच्यामुळे काय होतं की हा क्लाइनफेल्टर सिंड्रोम हा विकार होतोय आणि हा पण लैंगिकतेशी संबंधित आहे, हा फक्त पुरुषामध्येच होतो। आणि अशा प्रकारचे जे काय पुरुष आहेत ना हे प्रजननक्षम नसतात, ते अल्पविकसित असतात। अशा प्रकारे आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये चला एक थोडक्यात रिव्हिजन करूया। डाऊन्स सिंड्रोम याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या जर पहिले 47 होते, बरोबर आहे। यालाच मंगोलिकता म्हणतात, कारण त्या लहान त्या अशा प्रकारचे विकार झालेल्या त्या मुलांचं जर पहिले नाक आणि मान चपटं झालेलं असते त्याला मंगोलिकता या नावानं ओळखलं जातं। ते अल्पायुष्य असतात, 16 ते 20 वर्षापर्यंत जगतात आणि त्यांचं जर पहिले ते प्रजननक्षम नसतात, ते काय ते शारीरिक आणि मानसिक वाढ त्यांची खुंटलेली असते। अशा प्रकारे आपण डाऊन सिंड्रोममध्ये बघितलं। तर याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या काय होती, पुन्हा या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी डाऊन होण्यापेक्षा काय होतं, याच्यामध्ये डाऊन म्हणजे कमी होण्यापेक्षा या ठिकाणी काय होतं की याच्यामध्ये वाढतं। सर्वसाधारण गुणसूत्रांची संख्या 46 आहे, या ठिकाणी 46 पेक्षा खाली डाऊन होण्यापेक्षा गुणसूत्रांची संख्या डाऊन न होता या ठिकाणी वाढते, अप होते। त्यानंतर जर वेळेला टर्नर सिंड्रोम याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या काय होती की 45 होती, या ठिकाणी 46 ऐवजी 45 होते, बरोबर आहे। आणि याच्यामध्ये आपण बघितलं की महिलांमध्ये होतो, महिला लैंगिकतेशी संबंधित आहे, याच्यामध्ये एक एक्स गुणसूत्र आहे ते निकामी झालेलं असतं। त्यामुळं अशा महिलांमध्ये 44+XX ऐवजी 44+X अशा प्रकारे गुणसूत्रांची स्थिती होती। त्यामुळे अशा महिला गर्भधारणा करत नाहीत, त्यांच्यामध्ये मासिक पाळी येत नाहीत, त्या प्रजननक्षम नसतात। अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलंय। क्लाइनफेल्टरचा सिंड्रोम जो आहे ना, या क्लाइनफेल्टरचा सिंड्रोम याच्यामध्ये हा पुरुष लैंगिकतेशी संबंधित आहे। याच्यामध्ये 44+XY अशा प्रकारची स्थिती त्यांच्यामध्ये निर्माण होते। पुरुषामध्ये जर पहिले सर्वसाधारणपणे 44+XY अशा प्रकारे एकूण 46 गुणसूत्र असतात, परंतु अशा पुरुषामध्ये काय होती की 44+XY अशा प्रकारे गुणसूत्रांची स्थिती होती या विकारामध्ये। त्यामुळे ही काय लैंगिकतेशी संबंधित एक गुणसूत्र याच्यामध्ये वाढतं, त्यामुळे गुणसूत्रांची संख्या पुन्हा काय होती या ठिकाणी 47 होते। अशा प्रकारे त्यामुळे काय होतं की क्लाइनफेल्टर सिंड्रोम होतं। अशा प्रकारचे काय पुरुष आहेत ते प्रजननक्षम नसतात, ते अल्पविकसित असतात। अशा प्रकारची माहिती आपण या ठिकाणी गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे होणारे जे काय रोग आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे। आणि त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत याच्यामध्ये विविध सजीवांमधील गुणसूत्रांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे। आता वेगवेगळे सजीव मी आधी सांगितले होते की वेगवेगळ्या सजीवांमध्ये गुणसूत्रांची संख्या ही काय असते की निश्चित अशी असते। जसे की मानवामध्ये 46 आहे, त्याप्रमाणे काय तर डास याच्यामध्ये जर बघितली तर गुणसूत्रांची 3 जोड्या असतात, म्हणजेच त्यामध्ये 6 गुणसूत्र असतात। त्यानंतर घर माशी जर बघितली तर त्याच्यामध्ये 6 जोड्या असतात, एकूण गुणसूत्रांची संख्या 12 आहे। त्यानंतर जर माकडामध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये 21 गुणसूत्राच्या जोड्या असतात, म्हणजेच 42 गुणसूत्र असतात। मानवामध्ये बघितलं आपण 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात, म्हणजेच एकूण 46 गुणसूत्र हे त्याच्यामध्ये असतात। आणि चिंपांझी असेल किंवा बटाटा आणि तंबाखू असेल तर याच्यामध्ये गुणसूत्राच्या 24 जोड्या असतात, आणि म्हणजेच एकूण 48 गुणसूत्र हे त्याच्यामध्ये असतात। त्यानंतर जर बोले घोडा जर बोले याच्यामध्ये 21 गुणसूत्राच्या जोड्या असतात, 21 याच्यामध्ये 32 गुणसूत्राच्या जोड्या असतात घोड्यामध्ये, एकूण 64 गुणसूत्र त्याच्यामध्ये असतात, म्हणजे 32 दुनी 64। मांजर आणि सिंह याच्यामध्ये जर बघितलं की 38 गुणसूत्राच्या जोड्या, 38 दुनी 76। आणि त्यानंतर आहे ते म्हणजे कुत्र्यामध्ये जर बघितली तर त्यामध्ये 39 गुणसूत्राच्या जोड्या असतात, म्हणजेच काय तर या ठिकाणी एकूण गुणसूत्राची संख्या किती असते 78 इतकी त्याच्यामध्ये असते। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल या ठिकाणी जर बघितलं चिंपांझी याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये गुणसूत्रांची संख्या समान म्हणजेच
किती 48 इतकी असते. तर या ठिकाणी जर बघितले चिंपांझी आणि त्यानंतर आहे बटाटा आणि तंबाखू यांच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या समान म्हणजेच 48 इतकी असते. त्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे खालील तशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये समान गुणसूत्रांची संख्या ओळखायला सांगितली होती खालील प्राण्यातील ते म्हणजे मांजर आणि सिंह यांच्यामधील गुणसूत्रांची संख्या काय की समान म्हणजेच किती आहे तर 76 इतकी आहे. अशा प्रकारे आपण गुणसूत्राची जी गुणसूत्राबद्दल माहिती या ठिकाणी सविस्तर बघण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही दिलेली माहिती तुम्हाला देखील आवडली असेल तेव्हा मी अपेक्षा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल पूर्णपणे व्यवस्थितपणे तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा, कारण याच टॉपिकवर आधारित मी दुसऱ्या भागात प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपामध्ये तयार करणार आहे. ज्या वेळेला मी तो व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ का करा की शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला त्याची उत्तरं देता येतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अपेक्षा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. तेव्हा मी तुमचा मित्र नवनाथ कदम निरोप घेतोय. धन्यवाद.